नमस्कार. शनैश्चराष्टकम स्तोत्रातील पुढचे श्लोक आज आपण पाहू. नरा नरेंद्राः पशवो मृगेंद्रा वन्याश्च ये कीटपतंगभृङ्गाः पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनंदनाय. आता एकेका शब्दाचा अर्थ पाहू. नरा नरेंद्राः. नरा म्हणजे नराहा म्हणजे सामान्य माणूस, आपल्यासारखी सामान्य माणसं. नरेंद्र नराणाम इंद्रः. नरांचा इंद्र कोण? म्हणजे राजा. नरेंद्र म्हणजे राजा. पशवाः म्हणजे अनेक पशु. आणि मृगेंद्र मृगाणाम इंद्रः म्हणजेच मृग म्हणजे पशु. पशूंचा इंद्र कोण? पशूंचा राजा कोण? तर सिंह. आणि माणसांचा राजा कोण? तर सम्राट. त्याचप्रमाणे वन्य पक्षी पशुपक्षी झाडे, त्याचप्रमाणे कीट पतंग भृंगाः पतंग भ्रमर भुंगे यांच्यासारखे अतिशय क्षुद्र योनीतील प्राणीसुद्धा ह्या शनिदेवामुळे पीडित होतात. म्हणजे थोडक्यात काय, तर शनिदेव कोणालाच सोडत नाहीत. उच्च योनीतले असोत अथवा कनिष्ठ योनीतले असोत, वेळ आली की शनिदेव सर्वांना सारखीच पीडा देतात. तर हे सर्व ज्या शनिदेवाकडून पीडले जातात, ह्या सर्वांना ज्या शनिदेवाकडून पीडा होते त्या शनिदेवाला माझा नमस्कार. तस्मै नमः श्री रविनंदनाय. हा पुढचा श्लोक पाहू. देशाश्च दुर्गाणि वनानि यत्र सेनानिशेषाः पुरपत्तनानि पीड्यन्ति सर्वे विषमस्थितेन तस्मै नमः श्रीरविनंदनाय. आता अर्थ पाहूया. देशाः च दुर्गाणि च. देश म्हणजे प्रदेश, दुर्गाणी म्हणजे किल्ले, वनानी म्हणजे वन, सेनानिशेषाः निवेशाः पुरपत्तनानी. पुरपत्तन म्हणजे मोठी मोठी शहरं, ठिकाणं, अड्डे. सेनेचं स्थळ, सैन्यदल तिथे थांबतो, तो सैन्याचा तळ इत्यादी सर्व गोष्टींनासुद्धा हा शनिदेव पीडा देत असतो. म्हणजे फक्त सजीव निर्जीव अशा वस्तूंनाच त्याची पीडा सतत चालू असते. सजीवांनाच नाही तर निर्जीव वस्तू आहेत. आता या सगळ्या निर्जीव गोष्टी आहेत. देश दुर्ग, कारण प्रत्येक देशाची एक कुंडली असते, प्रत्येक शहराची एक कुंडली असते. त्यामुळे त्या कुंडलीत जर शनी वक्री असेल तर त्या त्या स्थानाला सुद्धा उपद्रव होतो शनीचा. तर ह्या सर्व स्थावर गोष्टींना, म्हणजे ज्या निर्जीव गोष्टी आहेत त्यांनासुद्धा जो ताप देतो, जो पीडा देतो, त्या रविनंदनाला म्हणजेच त्या शनीला माझा नमस्कार. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.